रेडिओ शुगरच्या अर्थ साक्षरता या कार्यक्रमासाठी सहयोग एसके इन्व्हेस्टमेंट्स, ब्राह्मणपुरी, मिरज. गुंतवणूक भविष्यातील आनंददायी आयुष्यासाठी. एसके इन्व्हेस्टमेंट्स AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक. नामवंत कंपन्यांच्या म्युच्युअल फंड्स आणि इतर सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी एसके इन्व्हेस्टमेंट्स. संपर्क एसके इन्व्हेस्टमेंट्स, अभिषेक अपार्टमेंट, शाळा नंबर 1 जवळ, ब्राह्मणपुरी, मिरज. फोन 9422615619. गुंतवणूक भविष्यातील आनंददायी आयुष्यासाठी. नमस्कार. अर्थ साक्षरता या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव प्राध्यापक अनिकेत परदेशी. मी राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MBA विभागामध्ये मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो. आजचा अर्थ साक्षरता या थीममध्ये आपण विमा किंवा इन्शुरन्स ज्याला आपण म्हणतो याबद्दल आपण बोलणार आहोत. तर यामध्ये काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये लाईफ इन्शुरन्स म्हणजे आयुर्विमा आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा पॉलिसी, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. प्रत्येकाच्या डोक्यात हाच विषय असतो की आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेणं म्हणजे एक प्रकारची अनयुज्ड इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला काही फायदा होणार नाही किंवा उगाच बिनकामाचं एक इन्व्हेस्टमेंट राहून जाते, पैसे आपले अडकून पडतात असं लोकांचं मत असतं. इन्शुरन्स म्हणजे काय याबद्दल थोडंसं विचार करूया. विमा म्हणजे काय? विमा म्हणजे तुमची आर्थिक जोखीम कमी करण्याचं साधन. म्हणजे आपल्या पश्चात आपला जो काही परिवार असेल त्या परिवारावर जो आर्थिक बोजा पडणार आहे तो बोजा कमी करण्यासाठी आपण विमा, आयुर्विमा हा सगळ्यांना उपयोगी आहे. म्हणजे जर असा विचार केलात की आपण घरचे करते आहोत, आपल्यानंतर, आपल्या मृत्यूनंतर आपल्या परिवाराचं जर आर्थिक संगोपन म्हणू शकतो किंवा आपल्या मुलांचं एज्युकेशन म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मॅनेज करण्यासाठी पैसा हा सगळीकडेच लागतो. त्यामुळे विमा किंवा इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आर्थिक जोखमीच्या व्यवस्थापनासाठी लाईफ इन्शुरन्स किंवा आयुर्विमा हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर ही जोखीम अवलंबून असते. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या तरुण व्यक्तीचा मृत्यूदर कमी असेल तर त्यांना सामान्यतः वृद्ध व्यक्तींच्या तुलनेत समान कव्हरसाठी कमी पैसे द्यावे लागतील. म्हणजेच काय, जेवढ्या लवकर तुमचा विमा तुम्ही जर काढला असेल, तुमचा विमा जर लवकरात लवकर तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला पॉलिसीची रक्कम ही कमी प्रमाणात भरावी लागते. त्याचप्रमाणे जर एकाच वयाचे 2 लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील आणि त्यांच्या आरोग्याची स्थिती आणि मिळकत क्षमता ही देखील भिन्न असेल तर त्यांना समान पॉलिसीसाठी वेगवेगळ्या दराने पैसे द्यावे लागतात. उदाहरण द्यायचं म्हणलं तर काही लोक त्यांचं जीवनशैली ही पूर्ण वेगळी आहे, जसं की आर्मीमधले जवान यांची जीवनशैली पूर्ण वेगळी आहे. तेच विचार करायला गेलं तर IT मध्ये काम करणारे लोक किंवा नॉर्मल आपल्यासारखे शेतकरी बांधव किंवा आमच्यासारखे प्राध्यापक लोक किंवा शिक्षक वर्ग किंवा एखादा उद्योगपती पश्चिम महाराष्ट्रामधला, यांची जीवनशैली ही पूर्णपणे वेगळी आहे. तर प्रत्येकाच्या जीवनशैलीवर, त्यांच्या आरोग्यावर, त्यांच्या आरोग्य स्थितीवर हा विमाचा तुमचा जो हप्ता आहे तो ठरलेला असतो, तो वेगवेगळा असतो. याशिवाय विमा हा अनेक घटकांवर देखील अवलंबून असतो, जसे की पॉलिसी कव्हरमध्ये आपण गुंतवलेली रक्कम आपल्याला परत मिळवायची असेल, बचतीच्या तुलनेत प्रीमियमवर आपल्याला जास्त रक्कम द्यावी लागते. अशा प्रकारे कोणत्याही विमा पॉलिसीचे प्रीमियम, वय, लिंग, आरोग्याची स्थिती, प्रीमियम भरण्याची अट, पॉलिसीचा कालावधी आदी घटक लक्षात घेऊन ठरवलेले असतात. तर बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील किंवा त्या विचारात घ्याव्या लागतील. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कमी वयात पॉलिसी खरेदी केल्यास प्रीमियममध्येच जीवन विम्याचे अधिक फायदे मिळतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी आत्ता सध्या कोविड नंतरच्या काळात, कोरोना व्हायरसची जी स्थिती आहे त्यानंतरच्या काळात खूप महत्त्वाची ठरते, ती म्हणजे मुदत विमा किंवा टर्म पॉलिसी आपण म्हणतो त्याला. एखाद्या व्यक्तीचा जर टर्म इन्शुरन्स असेल, टर्म विमा जर असेल, एक मुदत विमा म्हणतो आपण त्याला, तो जर असेल तर त्या टर्म पॉलिसीला एक ठराविक रक्कम तुम्हाला इन्व्हेस्ट करावी लागते प्रत्येक वर्षाला किंवा महिन्याला किंवा 6 महिन्याला. हे प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळं होत जातं, पण एक ठराविक रक्कम तुम्हाला इन्व्हेस्ट करावी लागते एक ठराविक वर्षांपर्यंत. तर याचा फायदा असा की मी जे काही 10,000 रुपये भरणार आहे
माझ्या वयाच्या 85 वर्षापर्यंत, म्हणजे इथून पुढे मला कमीत कमी एक 55 वर्ष समजू आपण की मला पैसे भरायचेत, तर आपण गुंतवतोय 5,50,000. इथून पुढे 55 वर्षांसाठी 5,50,000 जरी आपण गुंतवले तरी त्यानंतर आपल्याला आपल्या मृत्यूनंतर एक ठराविक रक्कम, जसं की 1,50,00,000 एवढी अमाऊंट, एवढे पैसे आपल्या प्रियजनांना किंवा आपल्या कुटुंबाला हे मिळू शकतात. टर्म पॉलिसीमध्ये मोठे कव्हर आणि प्रीमियमची रक्कम ही कमी असते, पण विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरच हा कव्हर मिळतो. यामध्ये सुद्धा आजकाल काही प्रायव्हेट कंपनीज आहेत किंवा आपण म्हणू शकतो ही काही कंपनीज आहेत, त्यांनी काही रायडर्स त्याला दिलेले आहेत किंवा काही सोयी करून दिलेल्या आहेत. जसं की काही गंभीर आजार झाला, अपघात झाला किंवा अपघाती मृत्यू झाला किंवा अपघातामध्ये काही शरीराला मोठी व्याधी झाली, तर आपल्या विम्याची रक्कमसुद्धा आपल्याला परत मिळते किंवा त्यातली एक ठराविक रक्कम आपल्याला परत मिळते आणि पुढील जे काही हप्ते आहेत ते आपल्याला माफ होऊ शकतात. पण त्यासाठी पॉलिसी प्लॅन दीर्घकालीन असणं हे खूप गरजेचं आहे. यानंतर आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात घ्यायची आहे, तुम्ही योग्य पॉलिसीची निवड करायची. तुम्हाला योग्य पॉलिसीची निवड म्हणजे काय? प्रीमियम खर्चात बचत. जीवन विमा पॉलिसीचा अवधी कमी असता कामा नये किंवा हा अवधी अगदी दीर्घकालीन पण नसावा. योग्य कालावधी निवडण्यासाठी एकूण देणं संपल्यानंतर कोणत्या वर्षात तुमची एकूण गुंतवणूक जीवन विमा योजनेपेक्षा जास्त असेल हे तपासणं गरजेचं आहे. जर आपली आर्थिक स्थिती चांगली असेल तर नक्कीच आपण त्यानुसारच आपला पॉलिसी किंवा आपण आपला विमा करून घ्यावा, हे तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी प्लॅन्सची तुलना करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही इंटरनेटचा वापर करत असाल तर यामध्ये भरपूर अशा वेबसाईट्स आहेत जिथं तुम्हाला म्हणजे कुठला प्लॅन, कुठली कंपनी किती फायदे देते या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये कम्पेअर करू शकता, तुलना करू शकता. तसंच विविध कंपन्यांचे क्लेम सेटलमेंट रेशोची देखील तुलना करावी. म्हणजे काय? जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कंपनीनं त्या व्यक्तीचा क्लेम किती दिवसात पूर्ण केलेला आहे आणि तो किती प्रमाणात पूर्ण केलेला आहे, एकूण रक्कम विम्याची किती लोकांना ती परत करण्यात आलेली आहे ते बघणं गरजेचं आहे. कोणत्याही एका आर्थिक वर्षात कोणती इन्शुरन्स कंपनी किती टक्के सेटलमेंट करू इच्छिते याबाबतची माहिती घेणंही तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळी तुम्ही इन्शुरन्स खरेदी करणार आहात त्यावेळी विचार करणं गरजेचं आहे, जे अनावश्यक रायडर्स आहेत त्या खरेदी करणं टाळायला पाहिजे आपण. म्हणजे जेव्हा लाईफ इन्शुरन्स खरेदीबाबत निर्णय घेतला जातो अशा वेळी बाजारात अनेक फायदेशीर रायडर्स उपलब्ध आहेत. त्यांचा किफायतशीर दरांमुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतात. जास्तीत जास्त टर्म इन्शुरन्समध्ये म्हणजे मुदत विम्यामध्ये रायडर्स एक प्रकारे टर्म इन्शुरन्स पॉलिसीला जोडलेलाच असतो. तर नक्कीच जर तुम्हाला त्याची गरज असेल तरच ते खरेदी करा, अन्यथा खरेदी करण्याची गरज नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रायडर्स खरेदी करण्यापूर्वी त्याबाबत योग्य आणि सखोल माहिती घेणं हे खूप आवश्यक आहे. जसं की काही इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये किंवा मी तर म्हणेन प्रत्येक व्यक्तीने 3D या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. 3D म्हणजे काय? 3D. D म्हणजे डेथ, D म्हणजे डिसीज आणि D म्हणजे डिसॅबिलिटी. या जर 3 गोष्टी कव्हर होत असतील, आता याचा मराठीत अर्थ मी सांगतो पुन्हा एकदा. डेथ म्हणजे मृत्यू, डिसीज म्हणजे एखादा गंभीर आजार जसं की कॅन्सर वगैरे, आणि डिसॅबिलिटी म्हणजे आपण काही गोष्टींमुळे किंवा एखादा अपघात झाला, अपघातामध्ये आपला हात मोडला किंवा पाय मोडला किंवा त्यामुळे आयुष्यभरासाठी आपल्याला जर काही व्याधी जडल्या किंवा ते करता आलं नाही गोष्टी, तर आपल्याला विमेच्या रकमेतून सवलत मिळावी हे एवढं बघणं गरजेचं आहे. या 3D गोष्टी कुठलाही विमा इन्शुरन्स किंवा विमा पॉलिसी घेताना तुम्ही बघणं हे खूप गरजेचं आहे. आता ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपल्यासारख्या काही शेतकरी बांधव आहेत, काही आपल्याकडचे मोलमजुरी करून राहणारी लोक आहेत ज्यांना हे विमा पॉलिसी घेणं परवडत नाही. तर नक्कीच यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं भरपूर स्कीम्स आणलेल्या आहेत ज्यामध्ये गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलेल्या गोष्टी आहेत, जसं की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, लाईफ कव्हर अंडर प्रधानमंत्री जनधन योजना, वरिष्ठ पेन्शन बीमा योजना, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, अशा बऱ्याच योजना आहेत की ज्यामधून तुम्हाला तुमचा आयुर्विमा किंवा काही इतर विमा जसं की फसल म्हणजे आपण म्हणू शकतो शेती विमा करू शकता. तर असे बरेचसे गव्हर्नमेंटचे काही विम्याचे प्रकार आहेत की जिथून तुम्ही तुमच्यासाठी योग्य असा विमा निवडू शकता, विम्याचा प्लॅन निवडू शकता आणि तिथे एक ठराविक रक्कम भरून तुम्ही स्वतःला सिक्युअर करू शकता, स्वतःला सुरक्षित करू शकता आणि स्वतःबरोबर तुमच्या फॅमिलीला, तुमच्या कुटुंबाला सुद्धा तुम्ही सुरक्षित करू शकता. हे सर्व झालं आपण जे बोललोत हे लाईफ इन्शुरन्सबद्दल किंवा आयुर्विमाबद्दल आहे. आता याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण आपण बघतोय आपल्या आजूबाजूला रोगराई भरपूर पसरलेली आहे आणि ज्यावेळी आपल्याला रोगराईमध्ये आपण जर राहत असेल तर नक्कीच हॉस्पिटलचा खर्च होणारा, इतर काही सर्जरी वगैरे जर करावी लागली तर त्याचा खर्च वेगळा. तर या सगळ्यांचा खर्च जर बघितला, आपण तुलना केली तर आपले नक्कीच सगळे सेव्हिंग आपण त्याला घालवू शकतो आणि ते जर घालवायचे नसतील तर हेल्थ इन्शुरन्स असणं, आरोग्य विमा असणं हे खूप गरजेचं आहे. आता आरोग्य विमाचा फायदा काय, तर आरोग्य विमा जर असेल तर तुमचा हॉस्पिटलचा होणारा खर्च हा कमी केला जाऊ शकतो किंवा अगदी टाळला जाऊ शकतो. म्हणजे आपण जर महिन्याला किंवा वर्षाला जर एक 10,000 ते 15,000 रुपये सेव्ह करत असेल फक्त आणि फक्त आरोग्य विमासाठी, तर नक्कीच भविष्यात ज्यावेळी एक 5 ते 10 वर्ष किंवा 15 वर्षानंतर ज्यावेळी तुम्हाला काही हॉस्पिटल ट्रीटमेंट घ्यावी लागणार असेल भविष्यात, तर त्यासाठी होणारा खर्च हा तुम्ही कमी करू शकता किंवा अगदी टाळू शकता. म्हणजे जर त्यावेळी जर 5 लाख किंवा 60 लाख 8 लाख असे काही खर्च जर होणार असेल तर नक्कीच इन्शुरन्स कंपनी ज्यांनी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स दिलेला आहे त्या इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम हा सेटल करून देतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला जो काही खर्च होणार आहे हॉस्पिटलचा तो त्यांच्या मदतीमुळे आपण तो टाळू शकतो. तर अशा पद्धतीनं आहे हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स, म्हणजे आयुर्विमा आणि आरोग्य विमा या 2 विमा आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण खूप आनंददायी करू शकतो. धन्यवाद. रेडिओ शुगरच्या अर्थ साक्षरता या कार्यक्रमासाठी सहयोग SK इन्व्हेस्टमेंट्स, ब्राह्मणपुरी, मिरज. गुंतवणूक भविष्यातील आनंददायी आयुष्यासाठी.